नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. इस्रो, भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता 5वी ते इयत्ता 7वीसाठी होत आहे. आणि या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी निवड चाळणी परीक्षा होणार आहे या निवड चाळणी परीक्षा दृष्टिकोनातून घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग 40 आणि यामध्ये इंधन व इंधनाचे प्रकार या घटकावर आपण आजचा हा व्हिडिओ पाहत आहोत. आणि याच्या व्हिडिओमध्ये आपण काही नमुना दाखल प्रश्न या ठिकाणी पाहूयात. तर चला मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. स्क्रीनवरचा हा पहिला प्रश्न आहे. पीट, लिग्नाइट, ब्युटिमिनस, कोल हे कशाचे प्रकार आहेत? तर मित्रांनो, हे दगडी कोळशाचे प्रकार आहेत. दगडी कोळशाचा कोणता प्रकार उच्च प्रतीचा कोळसा आहे? तर ॲग्रासाइट हा दगडी कोळशाचा उच्च प्रतीचा हा कोळसा आहे. पारस औष्णिक ऊर्जा केंद्र कोठे आहे? तर जळगाव या ठिकाणी पारस औष्णिक ऊर्जा केंद्र आहे. ONGC ची स्थापना कधी झाली? तर 14 ऑगस्ट 1958 साली. नैसर्गिक वायूमध्ये टिंबटिंब हा मुख्य घटक असतो, तर मिथेन हा घटक मुख्य असतो. CNG म्हणजे काय? तर कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. स्वयंचलित वाहनं जी आहेत त्या वाहनांमध्ये CNGचा वापर केला जातो. प्रदूषणविरहित, रंगहीन आणि वासहीन असा असणारा हा वायू आहे. LPG म्हणजे काय? तर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. हा जो गॅस आहे हा स्वयंपाकघरामध्ये वापरण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे. पेट्रोलियम हे कशाचे मिश्रण आहे? तर हायड्रोकार्बन्सचे मिश्रण आहे. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या वायूंना प्रदूषण विरहित इंधन म्हणतात? तर नैसर्गिक वायू. प्रश्न क्रमांक 9. सर्वात कमी उत्कलनांक कोणत्या इंधनाचा आहे? तर पेट्रोल चा उत्कलनांक हा सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक 10. खनिज तेलापासून सर्वात प्रथम काय मिळवतात? तर साहजिकच आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे पेट्रोल. कारण पेट्रोल चा उत्कलनांक हा सर्वात कमी असल्यामुळं तर सुरुवातीला त्या खनिज तेलापासून पेट्रोल हे वेगळं केलं जातं आणि मग राहिलेली जी उत्पादनं आहेत ती घेतली जातात. प्रश्न क्रमांक 11. जीवाश्म इंधन म्हणून कशाला ओळखले जाते? तर दगडी कोळशाला जीवाश्म इंधन म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 12. उच्च प्रतीचा कोळसा कोणत्या प्रकारास म्हणतात? तर ॲथ्रासाइट याला उच्च प्रतीचा कोळसा असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 13. प्रोड्युसर गॅस व वॉटर गॅस याची निर्मिती कशापासून केली जाते? तर दगडी कोळशापासून केली जाते. प्रश्न क्रमांक 14. औष्णिक वीज निर्मितीमध्ये कोणत्या इंधनाचा वापर करतात? तर दगडी कोळशाचा वापर त्या ठिकाणी करतात. प्रश्न क्रमांक 15. खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, वंगण वेगळे कोणत्या पद्धतीने केले जातात? तर महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो आहे हा. प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धती या पद्धतीनं खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, वंगण हे वेगळं केलं जातं. प्रश्न क्रमांक 16. खनिज तेलाला टिंबटिंब म्हणून देखील ओळखतात, तर लिक्विड गोल्ड असं त्याला म्हटलं जातं. दगडी कोळशाला टिंबटिंब म्हणून देखील ओळखतात, तर त्याला ब्लॅक गोल्ड म्हणून ओळखतात. प्रश्न क्रमांक 18. घरगुती वापराच्या LPG वायूमध्ये कोणते घटक असतात? जे गॅस आपण घरी वापरतो स्वयंपाकासाठी, तर त्याच्यामध्ये ब्युटेन व प्रोपेन हे घटक असतात. प्रश्न क्रमांक 19. वाहनांमध्ये इंधन म्हणून कोणता वायू वापरतात? तर CNG हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. भारतातील सर्वात मोठी तेल आणि वायू संशोधन कंपनी कोणती? तर ONGC ही भारतातील सर्वात मोठी तेल आणि वायू संशोधन कंपनी आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण इंधन व इंधनाचे प्रकार याविषयी माहिती अभ्यासलेली आहे. तर अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण
इतरही संदर्भ साहित्य शोधायचे आहेत, परीक्षेची तयारी करायची आहे. तर आपणा सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि या प्रस्तुत व्हिडिओची जी यूट्यूब लिंक आहे ती इयत्ता 5वी ते 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा. धन्यवाद.